जरा थांबा. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते खरंच नशिबामुळे आहे की तुम्ही केलेल्या कर्मामुळे आज तुमचं मन अस्वस्थ आहे का? कारण न कळता त्रास होत आहे का? जवळची माणसं हळूहळू दूर जात आहेत का? आणि देवाला विचारूनही उत्तर मिळत नाहीये का? जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. श्री स्वामी समर्थ सांगतात, मी कुणालाही शिक्षा देत नाही. माणूस स्वतःला बांधून घेतो. आपण रोज देवासमोर उभं राहतो, हात जोडतो, पण मनात तक्रारींचा डोंगर असतो. माझंच आयुष्य असंच का? मी चांगला असूनही मला त्रास का? वाईट लोक सुखात आणि मी दुःखात का? स्वामी विचारतात, तू खरंच चांगला आहेस की तुला फक्त तसं वाटतं? हा प्रश्न जड आहे पण सत्य आहे. आपण काय करतो? आई वडिलांचं मन दुखावतो आणि देवाकडून आशीर्वाद मागतो. दुसऱ्याला कमी लेखतो आणि स्वतःला मोठं समजतो. खोटं बोलून फायदा मिळवतो आणि नंतर शांत झोप हवी म्हणतो. स्वामी सांगतात, शांत झोप ही पैशाने नाही तर स्वच्छ कर्माने मिळते. जरा मागे वळून बघा, कधी कोणाला दुखावलं आहे का? गरज नसताना खोटं बोललं आहे का? स्वतःच्या फायद्यासाठी कुणाचं नुकसान केलं आहे का? जर उत्तर हो असेल तर लक्षात ठेवा, दुःख तुमच्या दारात आपोआप आलं नाही, तुम्हीच त्याला बोलावलं आहे. आपण देवाला दोष देतो, नशिबाला शिव्या देतो, पण स्वतःला एकदाही प्रश्न विचारत नाही. स्वामी स्पष्ट सांगतात, कर्माचं फळ उशिरा येईल, पण चुकणार नाही. आज नाही, उद्या नाही, पण कधीतरी ते तुमच्यासमोर उभं राहणारच. पण स्वामी भीती दाखवत नाहीत, ते मार्ग दाखवतात. ते म्हणतात, आज जर तू बदललास तर उद्याचं दुःख आजच संपेल. एक गोष्ट सोडा, अहंकार. एक गोष्ट धरून ठेवा, सत्य. एक गोष्ट जपा, माणुसकी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुझ्यापासून दूर नाही, तूच माझ्यापासून दूर गेलास. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी जो संदेश आहे तो कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकतो. श्री स्वामी समर्थ आजही बोलत आहेत, फक्त ऐकण्याचं धैर्य हवं. श्री स्वामी समर्थ सांगतात, वजा जीवनात काय केलं पाहिजे आणि काय नाही. गाव लहान होतं, पण त्या गावाच्या बाहेर वटवृक्षाच्या सावलीत एक तेजस्वी पण शांत अस्तित्व राहत होतं. लोक त्यांना श्री स्वामी समर्थ म्हणत. कोणी त्यांना देव मानायचं, कोणी गुरु. पण जे एकदा त्यांच्या नजरेत सापडायचे त्यांचं आयुष्य बदलल्याशिवाय राहत नसे. त्या गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता. कष्टाळू होता, हुशार होता, पण मन मात्र कायम अस्वस्थ. मी इतकं सगळं करूनही माझ्या आयुष्यात सुख का नाही, हा प्रश्न त्याला झोपू देत नव्हता. एक दिवस कुणीतरी त्याला सांगितलं, स्वामींकडे जा. ते बोलत नाहीत फार, पण जे बोलतात ते थेट आत्म्यावर घाव घालतात. माधव निघाला. स्वामींची पहिली भेट. स्वामी वटवृक्षाखाली बसले होते, डोळे मिटलेले. पण माधव जवळ आला तसं ते हळूच म्हणाले, प्रश्न घेऊन आलास, पण उत्तर पचवायची तयारी आहे का? माधव हादरला. तो काहीच बोलला नव्हता. तो खाली बसला, डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाला, स्वामी, मी चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करतो, पण आयुष्य सतत शिक्षा देतं. स्वामी हसले, पण त्या हास्यात करुणा होती. स्वामी म्हणाले, जीवन समजून घे बाळा, आयुष्य तुला शिक्षा देत नाही, तू स्वतःला फसवत असतोस. माधव गोंधळला. स्वामी म्हणाले, जीवनात माणसाने काय केलं पाहिजे हे सगळ्यांना माहीत असतं, पण काय करू नये हेच माणूस विसरतो. आणि तिथून सुरू झाली ती कथा, जी फक्त माधवसाठी नव्हती तर प्रत्येकासाठी होती. 1. जीवनात काय केलं पाहिजे? सत्याशी मैत्री ठेवावी. स्वामी म्हणाले, खोटं बोलून माणूस जगू शकतो, पण शांत झोपू शकत नाही. जे सत्य स्वीकारतात त्यांना त्रास होतो, पण ते आतून तुटत नाहीत. 2. कर्म करत राहावं, अपेक्षा सोडाव्या. कर्म तुझ्या हातात आहे, फल माझ्या. फलावर नजर ठेवलीस की कर्मात भेसळ होते. 3. आईवडिलांचा अपमान कधीच करू नये. स्वामींचा आवाज गंभीर झाला. ज्याने जन्म दिला, ज्यांनी चालायला शिकवलं, त्यांचं मन दुखावून देवही प्रसन्न होत नाही. 4. वेळेची किंमत ओळखावी. वेळ निघून गेल्यावर पैसा परत येतो, पण वेळ नाही. 5. स्वामी म्हणाले, अहंकार म्हणजे स्वतःच्या विनाशावर सही. 2. जीवनात काय केलं नाही पाहिजे. आता स्वामी थोडे कठोर झाले. कोणालाही कमी लेखू नये. आज जो तुझ्या पायाशी आहे तो उद्या तुझ्या आयुष्याचा आधार होऊ शकतो. 2. दुसऱ्याचं वाईट कधीही चिंतू नये. दुसऱ्याचं वाईट मागणं म्हणजे स्वतःच्या आयुष्यात विष पेरणं. 3. लोभाच्या आहारी जाऊ नये. स्वामी म्हणाले, गरज संपते, पण लोभ कधीच संपत नाही. 4. शब्दांचा गैरवापर करू नये. शब्दांनी माणूस घडतो आणि शब्दांनीच तुटतो. 5. देवाला दोष देऊ नये. तुझ्या कर्मांची फाईल माझ्याकडे आहे, पण सही तुझीच असते. माधवचं परिवर्तन. हे सगळं ऐकत ऐकत माधव रडू लागला. स्वामी, मी सगळं चुकत करत होतो. स्वामी म्हणाले, चूक करणं पाप नाही, पण चूक ओळखूनही तशीच वागणं अधर्म आहे. शेवटचा संदेश. स्वामी उठले,
वटवृक्षाकडे पाहिलं आणि म्हणाले, जो माणूस मन स्वच्छ ठेवतो, कर्म प्रामाणिक ठेवतो आणि अहंकार सोडतो, त्याच्या आयुष्यात मी आपोआप येतो. माधव खाली वाकला. जेव्हा डोळे उघडले स्वामी तिथे नव्हते, पण आयुष्य बदललं होतं.